नमस्कार सर्वांना। आज आपण राष्ट्रीय ध्वज कसा बांधावा याचा एक डेमो बघणार आहोत, याचे प्रात्यक्षिक बघणार आहोत। विविध राष्ट्रीय सणांमध्ये आपल्याला शाळेमध्ये विविध शासकीय कार्यालयांमध्ये झेंडा बांधण्याची आवश्यकता असते। झेंडा बांधण्याची कृती या फार सोप्या आहेत, त्या व्यवस्थितरित्या जर तुम्ही व्हिडिओ पाहून केल्या तर झेंडा बांधण्यामध्ये आणि त्याचे व्यवस्थितरित्या ध्वजारोहण होण्यामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला झेंडा कसा बांधावा या विषयावर केलेला आहे। सर्वांनी लक्षपूर्वक पाहावे। त्यामुळे मी आता झेंडा बांधायला सुरुवात करत आहे। झेंडा बांधण्यासाठी आपल्याकडे एक दोरी असते। या दोरीमध्ये झेंड्याच्या वरती जो व्हील असतो त्या व्हीलच्या आतल्या भागातून ती दोरी टाकायची असते। दोरी टाकताना आतल्या बाजूतून जाऊन ते वरच्या बाजूने ती दोरी खाली आणावी लागते आणि वरच्या बाजूने आलेली जी पहिली नॉट असते ती आपल्याला झेंड्याला वरच्या बाजूला एक लाकडी विटी दिलेली असते। व्हीलच्या वरून आलेली जी दोरी असते ती आपल्याला या विटीला बांधायची असते। ती बांधताना अतिशय काळजीपूर्वक घट्ट, आपल्याला दिवसभर 5 वाजेपर्यंत झेंडा ठेवायचा असतो, त्याच्यामुळे अतिशय घट्ट 2-3 नॉट्स जरी टाकल्या तरी चालतं, तो घट्ट बांधावा लागतो। त्यानंतर व्हीलच्या आतल्या बाजूने जी दोरी येते ती आपल्याला खालच्या बाजूने अतिशय घट्ट बांधायची असते। हे करत असताना झेंडा कुठेही जमिनीला टेकता कामा नये। खालची दोरी सुद्धा आपल्याला अतिशय घट्ट बांधायची आहे, जेणेकरून 5 वाजेपर्यंत आपला झेंडा सुटता कामा नये। पुन्हा एकदा सांगते, वरून व्हीलवरून आलेली दोरी गिट्टीला म्हणजे केशरी कलरच्या बाजूने, त्यानंतर व्हीलच्या खालून आलेली ही हिरव्या रंगाच्या बाजूने बांधायची असते। त्याच्यानंतर झेंड्याची घडी घालणे ही सुद्धा एक खूप महत्त्वाची कृती आहे। झेंड्याची घडी घालताना आपल्या डाव्या हातामध्ये नेहमी विटी आणि केशरी कलर वरती असायला हवा आणि हिरवा रंग हा उजव्या बाजूला खालच्या बाजूने असायला हवा। झेंडा पकडताना घट्ट पकडायचा आहे, सरळ पकडायचा आहे। सर्वात अगोदर हिरवा रंग हा खालच्या बाजूने करून घ्यायचा, त्यानंतर हा केशरी रंग सफेद रंगावर त्याची व्यवस्थितरित्या घडी करून घ्यायची। ह्या सर्व घड्या समप्रमाणात येणं खूप आवश्यक आहे। व्यवस्थितरित्या हे बांधल्यानंतर याच्या घड्या घालणे, फोल्ड करणे, जशा साडीला निऱ्या असतात त्याप्रमाणे झेंड्याच्या या घड्यांच्या आपल्याला निऱ्या पद्धतीने घडी करायची असते। सर्वात अगोदर खालच्या बाजूने या प्लेट्स घेताना या समप्रमाणात येणं खूप आवश्यक आहे, म्हणजे झेंडा फडकायला आपल्याला मदत होते। अगदी घट्ट पकडून समप्रमाणात सर्व आता पहा, वरच्या बाजूला विटीचा भाग येईल आणि खालच्या बाजूला तुम्ही हिरव्या भागाला बांधलेली जी दोरी असते ती येते। आता सुरू झालं। आता खालच्या बाजूने जी नॉट असते तिची आपल्याला अगोदर वरती डाव्या हाताच्या अंगठ्याने ती दाबून पकडायची। त्यानंतर आपल्या उजव्या बाजूने त्याला 3 फेरे मारायचे। हे करत असताना वरची दोरी त्यामध्ये अडकणार नाही याची संपूर्णपणे काळजी घ्यायची आहे। आणि हा जो दोरीचा भाग असतो या 3 दोऱ्यांमध्ये व्यवस्थितरित्या अडकवून घ्यायचा आहे। त्यानंतर झेंड्याला मांडीवर पकडून खालच्या बाजूने ही आपल्याला दोरी घट्ट करून घ्यायची आहे। जर दोरी ढिल्ली राहिली तर झेंडा हा खालच्याच बाजूला फडकू शकतो, त्याच्यामुळे ती व्यवस्थितरित्या फिट करून घेणे आवश्यक आहे। सर स्टॉप। आता हा व्यवस्थितरित्या बांधलेला ध्वज आपल्याला
वरती व्हीलपर्यंत घेऊन जायचं आहे. त्यासाठी सर्वांनी व्हीलच्या आतमधून जी दोरी आलेली असते ती दोरी हळूहळू वरती खेचायची असते आणि अशा पद्धतीने तो झेंडा हळूहळू वरती जाणार आहे. झेंडा वरती गेल्यानंतर खाली त्याचे दोर आपल्याला फिट करून घ्यायचे असतात. अशा पद्धतीने इथे दोरी फिट करून घेतल्यानंतर आपला झेंडा वरती असतो आणि आतल्या बाजूने आपण जिथे नॉट दिलेली असते ती दोरी खेचून ध्वजारोहण संपन्न होते. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही झेंडा बांधला तो अगदी व्यवस्थितरित्या फडकावला जातो. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. भारत माता की जय. जय महाराष्ट्र.